नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात तीव्र आंदोलन उफाळून आले. प्रहार जनशक्ती पक्ष, शिवसेना, ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोकाटे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्ता रोको केला. या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांचाही सहभाग होता. कोकाटे बाभळे येथील पेट्रोल पंपाच्या कार्यक्रमातून चोपडा न जाता अचानक थेट शिरपूर शहरात दाखल झाले होते. त्यांनी येथे भाजप आमदार अमरीशभाई पटेल यांची भेट घेतली. त्यानंतर ते शिरपूर फाट्यावरून नंदुरबारकडे रवाना होण्याच्या तयारीत असताना आंदोलकांनी रस्त्यावर उतरत त्यांच्या दौऱ्याला विरोध दर्शविला. सरकार स्थापन होऊन 1 वर्ष होत आला असून या सरकारने शेतकऱ्यांचं पूर्णतः कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलेलं असून ते माफ तर केलंच नाही. त्याउलट या शेतकऱ्यांची अवहेलना म्हणून राज्याचे कृषी मंत्री विधान भवनात मोबाईलवर जंगली रमी खेळत असताना दिसतात. ते आपल्या मंत्रालयाबद्दल अतिशय उदासीनपणे सांगत असतात की मला उजाड गावाची पाटीलकी देण्यात आलेली आहे आणि अशा या दळभद्री कृषी मंत्र्याला त्याच्या पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाही. आणि ते आज शिरपूर येथे दौऱ्यावर असताना विविध संघटनेच्या विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा धिक्कार म्हणून त्यांना काळे झेंडे दाखवले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.